नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे तेजसने आता आतंकवादी हे शब्द आणल्यानंतर केसकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला असतो. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की तेजस प्रभू, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना या केसवरती कशा पद्धतीचा परिणाम होणार आहे? तेव्हा तेजस म्हणतो, हो जज साहेब, मला माहिती आहे, पण जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे ना? म्हणजे आत्तापर्यंत मी गप्प बसलो होतो, कारण मला याविषयी काही बोलायचं नव्हतं. पण आता सगळं प्रकरण माझ्या एकट्याच्या अंगाशी आलेलं आहे आणि म्हणूनच सत्य काय आहे हे कोर्टाला सांगणं माझं कर्तव्य आहे ना. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय सर, ही केस तुम्हाला दिसते तशी अजिबात नाही आहे. आतंकवादी लोकांचा डिरेक्टली या सगळ्याशी संबंध आहे सर. तेव्हा जजसाहेब म्हणत असतात की तुम्ही हे कशावरून बोलताय? नक्की काय झालं हे सगळं कोर्टाला तुम्ही सांगितलं पाहिजे. तेव्हा तेजस म्हणतो, हो सर, मी तुम्हाला जे काही सत्य आहे ते आता सांगणारच आहे. आत्तापर्यंत कोर्टापासून मी हे लपवून ठेवलं, ही माझी चुकी झाली. पण आता मी सगळं काही सांगणार आहे सर. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला छोटीशी दिसते फक्त मला फसवण्यापर्यंत, पण याचं मूळ कारण, याचं मूळ धोरण वेगळंच आहे. यांना त्या ठिकाणी आहे ना सर, ही तस्करी करायची आहे. AK-47 तिथे आता बंदुकी, त्याचबरोबर बॉम्ब, म्हणजे आतंकवादी संघटना असल्यामुळे जेवढं काही तस्करी करता येईल तेवढी तस्करी या जागेवरती त्यांना करायची आहे. बाहेरून सगळा माल आणायचा आणि इथे आल्यानंतर त्याची तस्करी करायची. हा या लोकांचा खरा बिझनेस आहे आणि हा या लोकांना इथे करायचा आहे. देशद्रोह यांनी केलं आहे सर. मी देशद्रोह केलेला नाही आहे आणि मी जे काही केलं आहे ते खरं सांगितलं आहे. माझ्या बायकोच्या इथे ट्रीटमेंटसाठी मला पैसे हवे होते आणि त्यासाठी मी लाच घेतली होती. बरोबर आहे, पण या लोकांनी असं का केलं? यांनी तर बिझनेस केला या सगळ्याचा. तुम्हाला माहिती आहे का सर, यांनी खरा देशद्रोह केला आहे. मला यांनी किती पैसे दिले होते? फक्त 4 लाख रुपये. आणि यांना किती पैसे मिळाले होते? 25 लाख रुपये मिळाले होते. बरोबर की नाही माधव देसाई? आता मी खरं बोलतोय की नाही? तेव्हा माधव म्हणतात की हे काय बोलतोयस तू? तू काय बोलतोयस ते तुला तुझं तरी कळतंय का? देशद्रोह मी कधी केला? तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे? तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा जजसाहेब, आता हे खोटं बोलतायत, पण मी तुम्हाला जे काही सांगतोय ना ते सगळं खरं आहे जजसाहेब. आता या लोकांना इथे तस्करी करायची आहे, बिझनेस करायचा आहे. AK-47 आणि अशा अनेक गोष्टी हे लोक बनवतात आणि हे स्मगलिंग करतात. तेव्हा इथे तेजस म्हणतो की यांना सरकारी शाळेची जागा हवी होती. त्या ठिकाणी यांना काही टॉवर वगैरे अजिबात बांधायचं नाही आहे. या लोकांना त्या ठिकाणी अशी जागा तयार करायची आहे जिथे यांना व्यवस्थित त्यांना बंदुकी, बॉम्ब अशा सगळ्या गोष्टींची त्यांना तस्करी करता येईल. यासाठी त्यांना खूप मोठी जागा हवी होती आणि आता शाळेची जागा असल्यामुळे कुणाला त्याच्यावरती संशयसुद्धा येणार नाही. बरोबर की नाही? त्याच्यामुळे यांनी माझ्याकडून शाळेची जागा पास करून घेतली आणि त्यासाठी त्यांनी मला लाच दिली. पण मला फक्त 4 लाख रुपये दिले आणि यांनी स्वतःला 25 लाख रुपये ठेवले. तुम्हाला माहिती आहे का जजसाहेब, यांनी मला सांगितलं की हे आत्ता ओळखतात म्हणून. नाही जजसाहेब, कितीतरी वर्ष झालेली आहेत मी यांना ओळखत आहे, पण ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली. खूप वर्ष आम्ही दोघेजणं एकमेकांना ओळखतो. माझं यांच्या घरी जाणं येणंसुद्धा आहे. तेव्हा इकडे वकिली मॅडम म्हणत असतात, तेजस प्रभू, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का, अहो ही केस एक वेगळं वळण घेते तुमच्यामुळे. तेव्हा तेजस म्हणतो की नाही नाही, आता ह्या केसने खरं वळण घेतलेलं आहे. आतापर्यंत जे काही चालू होतं ना वकील मॅडम, ते सगळं आहे ना ते खोटं खोटं चालू होतं. फक्त ह्या केसचा एकच हिस्सा चालू होता, तो सुद्धा माझ्या बाजूने. पण माधव देसाई हे किती मोठे बिझनेसमन आहेत हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना कळणं गरजेचं आहे ना सर. फक्त मला या सगळ्यामध्ये अडकवलं जातं आहे, पण याच्यामध्ये माधव देसाई यांनी हा किती मोठा बिझनेस सुरू करायचं ठरवलं याबद्दल तर इथे कुणी काही बोलतच नाही आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की माधव देसाई, अहो तुम्ही कोर्टाला खरं खरं सांगा, देशद्रोह तुम्ही नाही केला आहे का, की मी एकट्याने केला आहे? खरं तर देशद्रोह तुम्ही केला आहे. तुम्ही 25 लाख रुपये घेतलेत आणि इथे आपल्या देशाचं नुकसानसुद्धा करताय. बाहेरून सगळा माल मागवता, AK-47, बॉम्ब,
बंदुकी हे सगळं तुम्ही तयार करता आणि मी फक्त तुम्हाला मदत केली, तुम्हाला फक्त जागा पास करून दिली, तर या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त मला एकट्याला अडकवलं जाते. आता तुम्ही सुद्धा कोर्टाला खरं खरं सांगा. तेव्हा इथे माधव म्हणतो, हे बघ मी काही केलेलं नाही आहे, तुम्हाला अडकवतोयस या सगळ्यामध्ये. आणि इथे वकील मॅडमसुद्धा तेच म्हणत असतात की तेजस प्रभू, अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही खोटं बोलताय का? तेव्हा तेजस म्हणतो, अहो मॅडम मी एकटं खोटं काय बोलू? आता यांनीच सांगितलं ना हे मला ओळखतात. मी सुद्धा त्यांना ओळखतो आणि मी यांच्या घरी गेलो आहे. माझं यांच्या घरीसुद्धा जाणं येणं आहे. आणि इथे तेजसने त्यांच्या घराचा ॲड्रेससुद्धा आता कोर्टामध्ये सांगितलेला असतो. आणि ते म्हणतात की मी यांच्या घरी जायचो, यांची बायको मुलगा घरामध्ये असायचे. त्यांच्या मुलाला आहे ना मी खायलासुद्धा घेऊन जायचो, कारण मला त्यांच्या सवयी बरोबर माहिती आहेत. त्याला चॉकलेट वगैरे आवडत नाही, त्याला जॅमची बिस्किटं आवडतात, म्हणून मी त्याच्यासाठी जॅमची बिस्किटं घेऊन जायचो. बरोबर की नाही माधव देसाई? तेव्हा तो म्हणतो, ए बाबा अरे तू कधी माझ्या घरी आलास? तेव्हा तेजस म्हणतो, जॅमची बिस्किटं घेऊन तुझ्या मुलाला यायचो ना सोहमला. हवं तर जसबाई काम करा, तुम्ही यांच्या मुलाला इथे जमा करा, इथे बोलवा, म्हणजे मी त्याला विचारेन तुमच्या समोरासमोर त्याला जॅमची बिस्किटं आवडतात की नाही. आणि तो आहे ना डाव्या हाताने माझ्याकडून जॅमची बिस्किटं घेतो, कारण तो डावखुरा आहे. तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर आत्ताच्या आता त्यांना इथे बोलवा आणि बघा तो डावखुरा आहे की नाही. आहे की नाही माधव देसाई तुमचा मुलगा डावखुरा? नाहीतर इथे बोलवा, मी सगळ्यांच्या समोर इथे दाखवून देतो की तो डावखुरा आहे की नाही. तेव्हा इकडे तेजस प्रभू म्हणत असतात की यांच्या घरचा टी व्हीसुद्धा बंद आहे. म्हणजे मी यांच्या घरी जायचो ना तर ह्यांच्या मुलाने किती वेळा तरी माझ्यासमोर टी व्ही लावायला सांगितलं होता. तर यांचं असं म्हणणं आहे की यांचं मोठं काम झालं ना स्मगलिंगचं, इथे त्यांच्या ह्या व्यवहाराचं, की मग ते नवीन घरी शिफ्ट होणार होते, म्हणजे परदेशात पळून जाणार होते. बरोबर की नाही? आता हा घोटाळा जो झाला आहे तो लपवण्यासाठी तुम्ही थोडे दिवस परदेशात जाणार होता ना, कारण तुमच्या बायकोने सामान वगैरे बांधायला घेतले. मी आता पोलीस स्टेशनमध्ये असताना मला हे सगळं कसं काय कळलं? पण मला बरोबर तुमची सवय माहिती आहे. 25 वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय आणि तुमच्या बायकोला याबद्दल काही माहितीसुद्धा नाही आहे. त्या बिचारीला माहितीच नाही आहे की तुम्ही मूळ व्यवसाय काय करता. तिला तर वाटतंय की तुम्ही कामानिमित्त बाहेर गेलात, पण तुम्ही इथे आहात हे कुणालाच माहिती नाही आहे. हवं तर तुमच्या बायकोला इथे बोलवा, तीच सगळ्यांना खरं काय ते सांगेल. तेव्हा माधव देसाई म्हणतो, अरे बाबा माझ्या बायकोला या सगळ्यामध्ये घेऊ नकोस रे. तेव्हा तेजस म्हणतो, असं कसं? आपण एकमेकांना जुने ओळखतो, त्याच्यामुळे तुमची बायकोसुद्धा मला माहिती आहे, तुमचा मुलगासुद्धा मला माहिती आहे, माझं त्यांनासुद्धा भेटणं झालं आहे. तेव्हा इकडे देशद्रोहपणा तुम्ही केला आहे, तुम्ही 25 लाख रुपये घेतलेत. हे सगळं आता तेजस बोलल्यानंतर माधव देसाई पूर्णपणे फसलेला असतो. तेव्हा इथे देशद्रोही बोलल्यानंतर माधव देसाई जातो आणि तेजसची कॉलर पकडतो आणि म्हणतो, मी असं काहीही केलेलं नाही आहे, मी तुला ओळखतसुद्धा नाही, मी पहिल्यांदा तुला कोर्टामध्ये बघितलं आहे. जज साहेब हा काळा का गोरा हे सुद्धा मला माहिती नव्हतं. मी पहिल्यांदा त्याला कोर्टामध्येच बघितलं होतं. फक्त त्याचं नाव मला सांगण्यात आलं होतं आणि काय काय बोलायचं आहे हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. तेव्हा इथे तेजस म्हणतो की फुटला बॉम्ब, आता जा तुम्ही तुमच्या जागेवरती उभे राहा आणि जे काही खरं खरं आहे ना ते कोर्टामध्ये जज साहेबांना आता खरं सांगूनच टाका, कारण तुमचं बोलणं सगळ्यांनी ऐकलं आहे. इथे असलेल्या कोर्टामध्ये सर्व लोकांनी आणि जज साहेबांनी सुद्धा ऐकलं आहे. त्याच्यामुळे जे काही खरं खरं आहे ते जाऊन आता तुमच्या जागेवरती उभे राहा आणि कोर्टाला सांगा. तेव्हा इकडे माधव देसाई म्हणत असतात, सर मला माफ करा, मी देशद्रोही नाही आहे. मी इथे हे सगळं जे काही बोललो ना ते एका माणसाच्या सांगण्यावरून बोललो. त्यांनी मला पैसे दिले होते. तेजस प्रभू कोण आहे मला फक्त त्याचं नाव सांगण्यात आलं होतं, मी त्यांचा चेहरा बघितला नव्हता. तेजस प्रभू यांना ह्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आले आणि DGA ह्या कंपनीने मला हे काम दिलं होतं. तेव्हा ही कंपनी आता रणजितची असते हे सुद्धा मानसीच कोर्टामध्ये सांगते की ही कंपनी रणजितची आहे. तेव्हा इकडे आता रणजित उभा राहतो आणि म्हणतो, हो सर ही कंपनी माझी आहे, पण मी यांना ओळखत नाही. तेव्हा इकडे आता माधव देसाई म्हणत असतो की मला हे काम यांनी नाही यांच्या मॅनेजरने दिलं होतं आणि मॅनेजरचं नावसुद्धा सांगण्यात येतं. तेव्हा इथे तेजस म्हणतो की रणजित असा कुठला माणूस तुमच्या कंपनीमध्ये काम करतो का? तेव्हा मानसी म्हणते, हो करतो ना, तो यांचा मॅनेजर आहे.
तेव्हा इकडे मॅनेजर असल्यामुळे त्यांच्यावरती आम्हाला कधी संशयसुद्धा आला नाही. तेव्हा इकडे रणजित म्हणत असतो, हो तो माझा मॅनेजर आहे, पण मला माहिती नाही आहे की तो माझ्या पाठीमागे अशी काय काय कामं करतो आहे. जज साहेब मला माफ करा, पण तुम्ही मला एक संधी द्या जज साहेब. मी माझ्या मॅनेजरला इथे घेऊन येतो आणि हवं तर तुम्ही सगळं त्याच्याकडून वधवून घ्या आणि तो जर गुन्हेगार असेल ना जज साहेब, तर मी त्याला लगेचच तुमच्या हवाले करेन. तुम्हाला जी शिक्षा त्याला द्यायची आहे ना, तुम्ही बिनधास्त देऊ शकता, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की तुम्हाला मॅडम तुमच्या वकिली भाषेत जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. तेव्हा इकडे आता जज साहेब प्रश्न विचारत असतात आणि तेवढ्यातच इथे आता जज साहेब विचारतात की माधव देसाई, अजून तुम्हाला काही सांगायचं आहे का? हे बघा, जे काही असेल ते खरं खरं सांगा. माधव देसाई म्हणतात की नाही, मी ह्या माणसाला ओळखत नाही आणि मी सुद्धा पैशांसाठीच हे काम केलं होतं, पण मला 25 लाख रुपये इतके देण्यात आले नव्हते. मला फक्त या व्यक्तीला फसवायला सांगितलं होतं. याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचं काही देणं घेणं नाही आहे. तेव्हा इथे रणजित देसाई याने आता कोर्टामध्ये आपल्या मॅनेजरला उभं केलेलं असतं आणि त्यांना विचारण्यात येतं की तुम्हाला हे सगळे आरोप तुमच्यावरती जे काही झालेत हे मान्य आहेत का? तुम्ही रणजितच्या ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून काम करता आणि तुम्हीच हे काम यांना दिलं होतं का? तेव्हा इकडे आता तो माणूस गप्पच बसतो, कारण रणजितने सांगितलेलं असतं की हा आळ तू आता स्वतःवरती घे आणि तू काळजी करू नको, तुला डबल टिबल पगार दिला जाईल. जोपर्यंत तुम्ही जेलमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला डबल पेमेंट दिला जाईल आणि तुमच्या घरच्या लोकांना काही कळणारसुद्धा नाही. तुमच्या घरच्या लोकांना सांगितलं जाईल की तुम्ही वर्ल्ड टूरला गेला आहात कामानिमित्त. तेव्हा इकडे मॅनेजर म्हणत असतात की सर तुम्ही प्लीज या सगळ्यामध्ये मला गोवू नका, माझ्या माथी मारू नका हो, मला याबद्दल काही माहिती नाही आहे, माझी बायको पोरं आहेत. तेव्हा इथे रणजित म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना डबल टिबल पगार मिळेल म्हणून आणि लवकरात लवकर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्नसुद्धा करेन, फक्त काही दिवसांसाठी आणि आरोप तुम्हाला स्वतःवरती घ्यायचा आहे. तेव्हा इकडे आता मॅनेजर म्हणतात की अगदी बरोबर, हे काम मीच यांना दिलं होतं, कारण मला सरांच्या पाठीमागे त्या ठिकाणी माझं काम सुरू करायचं होतं तस्करीचं आणि त्याच्यामुळे शाळेची जागा मला हवी होती, म्हणून मी आता मानसी आमच्या ऑफिसमध्ये काम करतात आणि ते सरकारी अधिकारी आहे हे सुद्धा मला कळलं होतं. तेव्हा तेजसकडून सही मिळवायची आणि या प्रकरणामध्ये त्यांनाच फसवायचं असं आम्ही ठरवलं होतं. म्हणून मानसी प्रभू यांचा नवरा इथे काम करतो हे कळल्यानंतर मी माझा माणूस त्यांच्या पाठीमागे पाठवला आणि त्यांच्या नकळतपणे सगळ्या पेपरवरती त्यांच्या सह्या घेतल्या. तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये तेजस प्रभू हे फसले होते. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात की तुम्ही स्वतःच्या तोंडाने तुमचा सगळा गुन्हा कबूल केलेला आहे, त्याच्यामुळे तेजस प्रभू हे निर्दोष आहेत. या सगळ्यामध्ये त्यांची काहीसुद्धा चूक नाही आहे. त्यांना तर माहितीसुद्धा नव्हतं की त्यांना या प्रकरणामध्ये कोण फसवतं आहे, पण आता सगळं चित्र समोर आलेलं आहे. या प्रकरणामध्ये तेजस प्रभू यांचा काहीही संबंधच नाही आहे. तेजस प्रभू हे निर्दोष सिद्ध होत आहेत आणि यांना आता कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे. रणजित म्हणतो, माझ्या पाठीमागे हे सगळं करताना तुला लाज वाटत नाही का? एका सज्जन माणसाला फसवलं. जज साहेब तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा यांना करा, माझी काही हरकत नाही आहे. माझा मॅनेजर असला म्हणून काय झालं, पण मलाच पाठीमागे फसवायला निघाला आहे. त्याच्यामुळे इथे आता ज्या लोकांनी साक्ष दिली त्यांच्यावरती सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करायला सांगितलेली असते आणि इथे रणजितची कंपनी असल्यामुळे रणजितला सुद्धा आता काही प्रश्न विचारणार असतात. त्याचबरोबर इथे त्या लोकांना इथे चांगली शिक्षा सुनावण्यात येते ज्या लोकांनी इथे तेजसच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेली असते. तर इकडे आता तेजस निर्दोष सिद्ध झाल्यानंतर मानसीला इतका आनंद झालेला असतो की तिचे अश्रू अनावर झालेले असतात. ती आता इथे आजूबाजूला कोण लोक आहेत काही बघत नाही. मानसी सरळ येते आणि तेजसला मिठी मारते आणि रडत असते. तेव्हा तेजस म्हणत असतो, बरं बरं आता रडू नका, तुम्हाला माहिती आहे का इथे बोलून बोलून माझा घसा आहे ना कोरडा पडला आहे, तेव्हा तुम्ही रडा, तुमच्या डोळ्यातनं जे अश्रू येतील ना तेच आता पितो आणि माझी तहान भागवतो. तेव्हा मानसी म्हणते, तेजस काय बोलताय तुम्ही? तेव्हा तेजस म्हणतो, हां मग काय बोलू मी आता? तेव्हा इकडे गायत्री आणि रणजित यांचं तोंड आधी बघण्यासारखं झालेलं असतं. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो आता कशाला रडताय मिस लकी चांप? हे बघा आता मी जिंकलोय, आता हसायचं सोडून तुम्ही रडताय कशाला? तेव्हा तेजसने खूपच जास्त हुशारीने ही केस लढलेली असते. तेव्हा इकडे वकील मॅडम म्हणत असतात की तेजस प्रभू खरंच, अहो तुम्ही वकील नसताना सुद्धा स्वतःला इतक्या छान पद्धतीने तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध केले आहेत ना,
खूपच छान पद्धतीने. म्हणजे तुमच्याकडे वकिली भाषा नसली तरी सुद्धा तुम्ही स्मार्टली स्वतःला इथे निर्दोष सिद्ध केलेत. म्हणजे बघा ना, तुम्हाला नाही पुरावे माहिती, नाही तुम्हाला इथे कोणी साक्षीदार मिळाला, बरोबर ना? फक्त तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून स्वतःला निर्दोष सिद्ध कसं करता येईल याकडे तुम्ही लक्ष दिलं. कोर्टामध्ये तुम्ही आता अशा पद्धतीने केस लढला की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध केलात. अहो, तुम्ही जेलमध्ये होतात, बाहेर काय चाललंय काय नाही तुम्हाला काहीसुद्धा माहिती नाही आहे. पण या प्रकरणामध्ये तुम्हाला फसवून या लोकांनी इथे आणले हे तुम्हाला बरोबर कळलं होतं. आणि तुम्ही स्वतःला निर्दोष करण्यासाठी, निर्दोष सिद्ध करण्यासाठी अगदी योग्य रीतीने इथे मुद्दे मांडलेत आणि ते अगदी बरोबर मुद्दे मांडलेत. तेव्हा इथे रणजित आता खूपच जास्त रागावलेला असतो. त्यानंतर तेजस म्हणत असतो की मला माहिती होतं मी काही गुन्हा केलेला नाही आहे, फक्त मला यांच्या तोंडून तो वधवून घ्यायचा होता इतकंच. आणि वकील मॅडम, तुम्हाला नॉर्मलसुद्धा बोलता येतं हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही व्यवस्थित बोलता की नॉर्मलसुद्धा. तेव्हा इकडे वकील मॅडम म्हणत असतात, तेजस प्रभू तुम्ही पण ना. आणि ती त्याला आता शेकहँड वगैरे करून तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे तेजसला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. कारण का त्याला असं वाटत असतं की तो आता योग्य पद्धतीने केस लढतोय की काय, कारण त्याला निर्दोष सिद्ध व्हायचं असतं आपल्या आईवडिलांसाठी. तेव्हा इकडे सुयोग त्याचा मित्र खूपच जास्त खुश असतो, कारण तेजस निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि ते सुद्धा उत्तम पद्धतीने. तेव्हा तो डान्स करतो आणि म्हणतो, तेजस अरे तू निर्दोष सिद्ध झालास माझ्या मित्रा. आणि तो नाचायला लागतो. तेव्हा तेजस म्हणतो, गप्प बस, एक साधं काम तुला धड करता आलं नाही. तेव्हा तो म्हणतो, काय धड करता आलं नाही काम, माझ्यामुळे तू सुटलायस, आता चल चल तू म्हण लवकर. तेव्हा तेजस म्हणतो, काय म्हणू. तेव्हा सुयोग म्हणतो, अरे लवकर म्हण, माझे कान ऐकायला खूपच जास्त आतुरलेले आहेत. तेव्हा तू लवकर म्हण म्हणजे ते तृप्त होतील. तेव्हा तेजस म्हणतो, अरे काय म्हणू. सुयोग म्हणतो, अरे थँक्यू म्हण, थँक्यू, माझ्यामुळे तू निर्दोष सिद्ध झाला आहेस. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, गप्प बस तू, एक माहिती तुला काढायला सांगितली होती. मी तुला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या रिसेप्शनिस्टची सगळी माहिती काढायला सांगितली होती, काढलीस का तू. तेव्हा सुयोग म्हणतो, अरे काढली ना, मीच तुला सांगितलं ना तिने जॉब सोडलाय म्हणून. तेव्हा तेजस म्हणतो, आणि बॉयफ्रेंडचं काय, बॉयफ्रेंड कुठून आला मध्येच. तेव्हा सुयोग म्हणतो, आता मला काय माहिती, जाऊ दे ना ते सगळं. अरे पण तू निर्दोष सिद्ध झालास ना, त्याचाच मला आनंद आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, बरं बास झालं आता, हे कोर्ट आहे, जास्त नाचू नकोस. त्याच्यानंतरला इकडे तेजस आणि सुयोग दोघेजण आता एकमेकांना भेटतच असतात. तेवढ्यातच रणजित येतो आणि तेजसचे पाय पकडण्याचे नाटक करतो. आणि तो म्हणतो की तेजस माफ करा, मला खरंच माफ करा, माझ्या मॅनेजरमुळे तुम्हाला एवढं सगळं भोगावं लागलं, एवढं सहन करावं लागलं आणि माझ्यामुळे तुमच्या घरच्या लोकांना इतका त्रास झाला. खरंच मला माहिती असतं ना की हे सगळं माझं मॅनेजर करतोय, तर आधीच त्याला पकडून मी कोर्टामध्ये हजर केलं असतं. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, हे बघा तुम्ही पाया पडू नका, तुमचीसुद्धा ह्याच्यामध्ये किती नुकसानी झाली, तुम्हालासुद्धा वाईट वाटलं असेल ना की तुमचं मॅनेजरने हे सगळं केलं आहे, तुम्हाला तरी कुठे माहिती होतं, म्हणून तुम्हालासुद्धा तितकाच त्रास झाला आहे. तुम्ही नका माझी माफी मागू, याच्यामध्ये तुमची काहीसुद्धा चुकी नाही आहे. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो की तुमच्या दोघांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही राग तर नाही आहे ना, खरं सांगा. तेव्हा तेजस म्हणतो, नाही अजिबात नाही, आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. तेव्हा मानसी म्हणत असते की रणजित मला माहिती आहे हे सगळं तूच केलं आहेस, कितीही नाही म्हणालस ना तरीसुद्धा हे सगळं तूच केलेलं आहेस. कारण तुझा मॅनेजर म्हणाला की कपाटामध्ये पैसे हे स्ट्रक्चरल ऑडिटर याने ठेवले होते, पण त्यावेळेला रूममध्ये स्ट्रक्चरल ऑडिटर हा गेलाच नव्हता. त्याने सगळं स्वतःचं काम केलं आणि ते निघून गेले होते. स्ट्रक्चरल ऑडिटर आमच्या रूममध्ये जाऊन पैसे ठेवू शकत नाही, मला माहिती आहे. आणि हे सगळं तू आता खोटं बोलतोयस हे पण मला माहिती आहे. इथे तुझा मॅनेजर यांनी खोटी साक्ष दिली, कुठे ना कुठेतरी या सगळ्याचा तुझ्याशी नक्की संबंध आहे. हे सगळं बोलत असताना माणसेला कळलेलं असतं की रणजितने हे सगळं घडून आणलं असेल. आणि ती म्हणते की या सगळ्यामध्ये एक मुद्दा राहिला की तेजसचा अपघात कुणीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करत होतं. तेजसच्या अंगावरती कुणीतरी एवढा मोठा टेम्पो घालण्याचं प्रयत्न करत होतं आणि या सगळ्याचा संबंध नक्की तुझ्याशीच येईल. तेव्हा इथे रणजित आता माणसेशी काही बोलायला जाणार. माणसे म्हणते, तेजस चला ना आपण घरी जाऊया, घरी सगळेजण तुमच्या आतुरतेने वाट बघतायत. मावशी काका कधी एकदा तुम्ही निर्दोष सिद्ध होताय आणि हे त्यांना कळतंय, म्हणजे तात्यांनासुद्धा धीर येईल. मावशीने तर देव पाण्यात ठेवलेत. तेव्हा चला लवकर घरी जाऊया आणि त्यांना ही आनंदाची बातमी सांगूया.
तेव्हा इथे माणसे म्हणत असते की गायत्री वहिनी तुम्हीसुद्धा लवकर घरी चला. नाही तुमच्याकडून मला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ना म्हणून म्हणते. तेव्हा इकडे माणसेने गायत्रीला बरोबर टोमणा दिलेला असतो. तेव्हा गायत्रीला खूपच जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस आता तात्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो की तात्या मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला फक्त त्रास झाला आहे. फक्त त्रास. पुन्हा असं कधीच होणार नाही. तेव्हा इकडे तात्या आता तेजसला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात बरोबर बोलतोयस तू. नव्हता माझा विश्वास तुझ्यावरती. अजिबात माझा विश्वास तुझ्यावरती नव्हता. पण ही मानसी आहे ना, ह्या पोरीचा विश्वास तुझ्यावरती कायम होता. ती मला सांगत होती तेजसने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेजस निर्दोष आहेत. मानसीचा तुझ्यावरती शेवटपर्यंत विश्वास होता. जरी आमचा कुणाचा विश्वास नव्हता, तरीसुद्धा मानसीचा विश्वास तुझ्यावरती होता आणि तिचा विश्वास खरा ठरला तेजस. ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि तिचा तेजस आता विश्वास इतका खरा ठरला आहे की आता आम्हाला तिच्यावरती आणि तुझ्यावरती दोघांवरतीही कायमचा विश्वास बसलेला आहे की तू असं कधी चुकीचं काम करूच शकत नाही. मानसी तुझ्यासाठी सगळ्यात बेस्ट मुलगी आहे. असं तात्या आता इथे तेजसला सगळ्यांसमोर म्हणतात.